तर अनिल देशमुखांनी स्वतः चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणलाय। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाजेंचा आयोगात उत्तर आहे। वाजेच्या आरोपानंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल आता समोर आणलाय। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर सध्या आपल्या सोबत आहे। कृष्णा, काय अधिक अपडेट? आपण पाहतोय की सचिन वाझेनं काल अनिल देशमुख यांच्यावरती माध्यमांना प्रतिक्रिया देताना गंभीर असे आरोप केलेले होते आणि अनिल देशमुख यांच्यापर्यंत मी कुंदन शिंदे जे त्यांचे पीए आहेत त्यांच्या वतीनं पैसे पोहोचवले आणि माझ्याकडे त्या संदर्भातले सगळे पुरावे आहेत, सीबीआय कडे आहेत, असा गंभीर आरोप केलेला होता। मात्र चांदीवाल आयोगासमोर ज्यावेळी सचिन वाझेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्याला विचारण्यात आलेली होती। त्यावेळी त्यानं अशा कुठल्याही प्रकारचे पैसे हे अनिल देशमुख आणि त्याचबरोबर त्यांचे पीए कुंदन शिंदे यांना पोहोचवले नाहीयेत। देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही आणि मी पैसे जमा केले नाहीत। त्याचबरोबर देशमुखांच्या कार्यालयातील कुठल्याही व्यक्तीला मी पैसे दिले नाहीत असा जो जबाब दिलेला होता त्याची प्रत आता जी आहे ती अनिल देशमुख यांच्या कार्यालयाच्या वतीनं समोर आणण्यात आलेली आहे। यामध्ये सचिन वाझेला विचारण्यात आलेली प्रश्न आणि त्यानंतर त्याच्या वतीने देण्यात आलेली उत्तरं या सगळ्यांचा तपशील जो आहे तो चांदीवाल आयोगासमोर रेकॉर्डेड होता आणि तोच आता समोर आणण्यात आलेला आहे। मात्र देशमुखांच्या वरती जे काही गंभीर आरोप सचिन वाझेने केलेले होते त्या संदर्भात आता देशमुखांनी याला काउंटर रिप्लाय देताना ही जी चांदीवाल आयोगाची महत्वाची प्रश्नांची उत्तरं आहेत ती समोर ठेवलेली आहेत। त्यामुळे सचिन वाझेनं चांदीवाल आयोगासमोर दिलेली उत्तरं असतील किंवा सीबीआय आणि ईडीच्या प्रश्नाने दिलेली उत्तर असतील यामध्ये प्रचंड मोठी तफावत होती आणि हीच बाब हायकोर्टानं अनिल देशमुख यांना जामीन देताना सुद्धा नोंदवलेली होती, निदर्शनास आणून दिलेली होती आणि त्याचवरती आता सचिन वाझेला उत्तर देताना अनिल देशमुख यांच्या वतीनं अशीच प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। मनस्वी, नक्कीच, त्यामुळे वाजेच्या खळबळजनक आरोपानंतर स्वतःच देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणलाय। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल।